तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी काही एक नवीन ॲड आलेली आहे समाज कल्याण विभागामार्फत जी भरती होणार आहे, त्या भरतीसाठी नेमका अभ्यासक्रम काय लागतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि या अगोदर जे काही पेपर या परीक्षेच्या माध्यमातून झालेले आहेत, TCSने घेतलेले आहेत किंवा मग ते IBPS यांनी घेतलेले असतील, या कंपन्यांनी हे पेपर घेतलेले असतील. तर नेमके या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. आणि अशाच प्रकारचे प्रश्न जे वनरक्षकची परीक्षा असेल किंवा मग आरोग्य विभागची परीक्षा असेल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती असतील, तर अशाच प्रकारचे प्रश्न या परीक्षांमध्ये विचारत असतात. त्या कारणामुळे व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल, जेणेकरून कशा प्रकारचे प्रश्न कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारतात हे तुम्हाला यामध्ये सविस्तर समजू शकते. तर विषय असा असणार आहे की यामध्ये कुठल्या पोस्ट भरण्यात येणार आहेत ते आधी समजून घ्या. यामध्ये तुम्हाला सिलेबस आहे. ओके, यामध्ये बघा पदाचे नाव आहे उच्च श्रेणी लघुलेखक आहे, त्यानंतर गृहपाल आहे, गृहपाल अधीक्षक महिला आणि सर्वसाधारण अशा 2 जागा आहेत या ठिकाणी. बघा उच्च श्रेणी लघुलेखक आहे गृहपाल अधीक्षक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक आणि लघुटंकलेखक अशा प्रकारच्या ह्या जागा असणार आहेत आणि भरपूर जागा या ठिकाणी असणार आहेत. आणि या परीक्षेसाठी जो सिलेबस आहे तो सिलेबस नेमका काय आहे, कशा प्रकारचे प्रश्न विचारतात हे आपण आता सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पेपर जो असतो तो पेपर अशा प्रकारे असणार आहे की मराठी या विषयावर 25 मार्क्स असतील, त्यानंतर इंग्रजीमध्ये 25, सामान्य ज्ञानमध्ये 25, बौद्धिक चाचणी 25 आणि एकूण या ठिकाणी 100 गुण असतील. या ठिकाणी पात्रतासुद्धा सांगायची राहिली आपली की या ठिकाणी मला वाटते 12वी पात्रता आहे गृहपालसाठी आणि गृहपालसाठी 12वी पात्रता आहे आणि बाकी ठिकाणी तुम्हाला पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं MSc-IT या ठिकाणी झालेलं असणं आवश्यक असणार आहे. ओके, त्यानंतर बघू आपण डायरेक्ट प्रश्न बघू नेमके प्रश्न कसे येतात. तर तुम्हाला याची एक गेसिंग येऊन जाईल की अशा प्रकारचे प्रश्न या परीक्षेमध्ये येऊ शकतात. तर बघा, पहिला प्रश्न आहे मराठी ग्रामरवर हा प्रश्न डिपेंड असणार आहे की आकाशात ढग दाटून आले. तर यामध्ये अधोरेखित शब्दांचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. म्हणजे आता यामध्ये बघा की जे समानार्थी शब्द आहेत किंवा मग तुमचे विरुद्धार्थी शब्द आहेत हे तुमचे या ठिकाणी पाठ असणं आवश्यक आहे. तुम्हाला या ठिकाणी शब्दसंग्रह जो आहे तुमचा हा तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द जे आहेत हे तुमचे या ठिकाणी पाठ असले पाहिजे. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, आकाशात ढग दाटून आले होते, अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. आता मेघ आहे, जलद आहे आणि घन आहे आणि त्यानंतर त्यांनी नीर दिलेला आहे. तर आता हे जे मेघ आहे किंवा जलद आहे किंवा घन आहे किंवा मग अबुंद आहे, त्यानंतर पयोधर आहे, नीरद आहे, तर हे जे शब्द आहेत हे शब्द समानार्थी शब्द आहेत ढगासाठी. तर ढग, मेघ, जलद, घन, नीरद, पयोधर अशा प्रकारचे शब्द हे ढगासाठी वापरले जातात. परंतु आता यामध्ये नीर जो हा शब्द आहे, तर हा नीर शब्द कशासाठी वापरला जातो, तर नीर म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाणी होते हे गोष्ट लक्षात घ्या. पाण्यासाठी तुम्ही जलसुद्धा शब्द वापरू शकता. त्यानंतर तुमचा सलील शब्द एक आहे पाण्यासाठी, त्यानंतर नीर हा एक शब्द आहे, त्यानंतर तुमचा जीवन हा एक शब्द आहे, जल ही जीवन आहे असं आपण म्हणतो त्याप्रमाणे. त्यानंतर पयसुद्धा म्हणतात पाण्याला. तर अशा प्रकारचे शब्दसंग्रह तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही जसजसे समोर जाल तसतसे तुम्हाला ते नोट्ससुद्धा यामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, आपल्याला अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील आणि अशा प्रकारचा जर सिलेबस तुम्हाला पाहिजे असतील, कारण की आता हा जो एक प्रश्न आहे या ठिकाणी बघा, ढग दाटून आले होते असा हा एकच प्रश्न आहे या ठिकाणी. अशा प्रकारचे आपल्याजवळ जवळपास 1500 ते 1600 प्रश्न आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10, 15, 20 प्रश्न असे घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करून ठेवावं लागेल. ओके, त्यानंतर बघू आपण समोर. ओके, हा प्रश्न झालेला आहे आपला. याचं उत्तर जे आहे हे नीर हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि यामध्ये नीर म्हणजे पाणी, पाण्याला आपण जलसुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर पाण्याला आपण नीर म्हणतो, सलील म्हणतो, जल म्हणतो, जीवनसुद्धा या ठिकाणी म्हणू शकतो. सांगायचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी करून ठेवणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, विपर्यास होणे
वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. तर या ठिकाणी हा सुद्धा मराठी ग्रामरमधलाच प्रश्न आहे. तर यामधलं काय विपर्यास होणे म्हणजे वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. माझ्या म्हणण्याचा विपर्यास होऊ नये म्हणून मी पुन्हा माझे म्हणणे स्पष्ट करतो, असं या प्रश्नाचं उत्तर आहे. राजाने प्रजेचा विपर्यास करावा, नाही जमत. विपर्यास झाल्याने राजूला चांगले गुण मिळाले, शक्यच नाही आहे, काहीच त्याचा ताळमेळ येत नाही आहे. विद्यार्थ्याने नेहमी अभ्यासाचा विपर्यास केला पाहिजे, नको, काही गरज नाही आहे. विपर्यास होणे म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय होते आता, तर चुकीचा अर्थ कोणी जर घेत असेल, चुकीचा अर्थ असा त्याचा अर्थ होतो. माझ्या म्हणण्याचा विपर्यास होऊ नये, माझ्या म्हणण्याचं जे काही याचं चुकीचं कोणी याचा अंदाज काढू नये किंवा चुकीचं त्याचा विपर्यास होऊ नये, अशा प्रकारे म्हणून मी माझे म्हणणे या ठिकाणी पुन्हा स्पष्ट करतो, असा तो विषय असणार आहे. तर माझ्या म्हणण्याचा विपर्यास होऊ नये म्हणून मी पुन्हा माझे म्हणणे स्पष्ट करतो. विपर्यास म्हणजे या ठिकाणी चुकीचा अर्थ असा तुम्ही समजू शकता. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. खालीलपैकी उपमा अलंकाराचे उदाहरण कोणते आहे? तर यामध्ये बघा अलंकारावर प्रश्न आहे. अलंकार म्हणजे मग तुम्हाला या ठिकाणी तुमचे सर्व अलंकार तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. अलंकारामध्ये तुम्हाला उपमा अलंकार माहिती पाहिजे, तुम्हाला अतिशयोक्ती अलंकार माहिती पाहिजे, तुम्हाला उत्प्रेक्षा अलंकार माहिती पाहिजे, त्यानंतर तुमचा अनुप्रास अलंकार आहे, यमक अलंकार आहे, रूपक अलंकार आहे, श्लेष अलंकार आहे. तर हे सर्व असे अलंकार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आहेत, सर्व तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. त्यांचे उदाहरणंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, तर खालीलपैकी उपमा अलंकाराचे उदाहरण कोणते आहे? तर यामध्ये बघा, उपमा म्हणजे सरळ सरळ नावातच आपल्याला समजू शकतं की दोन गोष्टीचं साम्य ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी उपमा अलंकार हा होत असतो. दोन गोष्टीत साम्य दाखवले जाते, त्यामध्ये काही काही शब्द असे विशिष्ट असतात, ते त्या अलंकारामध्ये वापरले जातात. त्यामध्ये एक समान असते, सम एक शब्द असतो, समान एक शब्द असतो, त्यानंतर एक परी शब्द असतो, सारखा शब्द असतो, गत शब्द असतो. तर यामध्ये बघा या ठिकाणी आभाळागत यांनी गत इथं वापरलेला आहे. यात सारखासुद्धा असू शकतो, सारखा असू शकतो, त्यानंतर परीसुद्धा असू शकतो. ओके, त्यानंतर सारखा असतो, समसुद्धा असू शकतो. तर यामध्ये आपल्याला याचं प्रश्नाचं उत्तर जे आहे, हे प्रश्नाचं उत्तर आहे या ठिकाणी आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. यामध्ये जसं गत वापरलेला आहे तसं परी हा शब्दसुद्धा या अलंकारामध्ये वापरतात. त्याचं एक उदाहरण आहे कुठलं तरी, ते उदाहरण म्हणजे पाऊस काय म्हणतात, सावळा ग रंग तुझा पावसाळी नभापरी, हे सुद्धा यामध्ये विचारलं जातं, एक उदाहरण असतं. तर त्यामध्ये परी हा शब्द वापरला जातो. त्यामध्ये तुम्हाला जणू हा शब्द सारखा शब्दसुद्धा वापरला जातो. तो सिंहासारखा लढला वगैरे असे उदाहरणं या ठिकाणी असतात. त्याप्रमाणे त्यामुळे तुम्हाला अलंकार करून ठेवणं या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा आहे पुस्तक आणि लेखक या प्रकारे. तर श्यामची आई हे पुस्तक कोणाचे आहे? तर हा सर्व प्रश्न सर्वांना याचं उत्तर येऊ शकते. साने गुरुजी या पुस्तकाचे लेखक आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मग पुस्तकं, त्याचे लेखक तुम्हाला या ठिकाणी विचारतील. गुलामगिरी हे पुस्तक कोणाचं आहे? त्यानंतर इंडियन ओपिनियन हे पुस्तक कोणाचं आहे? त्यानंतर हुवेर शुद्राज हे पुस्तक कोणाचं आहे? मूकनायक हे पुस्तक कोणाचं आहे? त्यानंतर मग तुम्हाला अनटचेबल्स हे पुस्तक कोणाचं आहे? इंडिया डिवायडेड हे पुस्तक कोणाचं आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पुस्तक आहे, यंग इंडिया पुस्तक आहे. तर हे सर्व पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे या प्रश्नातून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की लेखक आणि पुस्तके आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजेत. बुक्स जे आहेत, बुक्सचं जे आपल्याला लेखक आहेत ते लेखक या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक कोणाचं आहे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. असेल माहिती तुम्हाला तर कमेंट्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता, किंवा मी जेवढे प्रश्न तुम्हाला सध्या जेवढे पुस्तकाचे नावं सांगितले तेवढ्यांचे जे लेखक आहेत ते लेखक कमेंट्समध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत, जेणेकरून तुमचासुद्धा या ठिकाणी जो अभ्यास आहे तो या ठिकाणी पक्का होईल. ओके, त्यानंतर बघा पुढचा प्रश्न